नमस्कार. बीटीएस म्हणजेच बियॉन्ड द स्पॉटलाइट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तुम्हाला माहित आहे का, आपले आजचे गेस्ट आहेत एकदम आगळ्या आणि वेगळ्या आणि एकदम हॅपी पर्सनॅलिटी असलेल्या व्यक्ती आहेत. आणि त्यांचा ज्योतिषावरती जो अभ्यास आहे अत्यंत सखोल, गर्भाशयातलं बाळ ते देवाकडे जाणारं मानव, ह्या सगळ्याचं काय स्टेजेस असतात, कसे आपण ह्या कोणत्या स्टेजेस मधून जातो, ह्याचा अत्यंत सखोल अभ्यास मॅडमने केलेला आहे. आणि त्यातून त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत, त्यांनी त्यांचं ज्ञान असं लोकांपर्यंत वाटलेलं आहे. तर अशा कोण आहेत या मॅडम? डॉक्टर सुवर्णा सुत्रावे. तर आज आपण डॉक्टर सुवर्णा सुत्रावे मॅडमचं आपण स्वागत करूया. स्वागत आहे मॅडम तुमचं आमच्या बीटीएसच्या पॉडकास्ट मध्ये. सुरुवातीला गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरूंनीच मला हा मार्ग दाखवला असं म्हणता येईल. तर गर्भधारणा ही संकल्पना ही पंचतत्वावर आधारित आहे आणि प्रत्येक ग्रह हे 5 तत्वाचे कारक आहे. त्याचबरोबर पंचम स्थान आहे, जे 5वे स्थान संततीसाठी म्हणतो. तर तिथे बऱ्याच वेळेला पहिली संतती 5व्या स्थानावरून समजते, दुसरी 7व्या स्थानावरून आणि तिसरी 9व्या स्थानावरून समजते पत्रिकेत. गरुड पुराणामध्ये आपण जी काही पाप केलेली आहे तर त्यानुसार आपला पुढचा जन्म कुठला मिळणार आहे याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. तर पूर्वी आपल्या काळामध्ये साधारण आपण 50-60चे निश्चितच ऐकलं असेल गरुड पुराण काय काय आहे. सध्याच्या काळात तर कोणाला वेळ नाहीये मेन पूर्ण 10 दिवस 12 दिवस योग्य पद्धतीने थांबणे.